मैं कमी नाही. राज अरे परमिशन काय विचारतोस, ये ना ये बस. नाही ठीक आहे. तुला फक्त विचारायचं होतं, एकदा मीटिंगचे डॉक्युमेंट्स चेक करतेस का प्लीज? अरे तू बघितलेस ना, मग झालं. नाही मी पाहिले आहेत, पण तुला न विचारता मी माझं काहीतरी करणं मला योग्य वाटत नाही. तू मला सांगत जा, तसं मी करत आहे. आई थोडं बोलायचं होतं. संध्याकाळी बोलूया. नाही आत्ताच बोल, बस ना बोल. अगं नाही, संध्याकाळीच बोलूयात. आय मीन घरचा विषय आहे. तुझाच रूल आहे ना की घरचे विषय ऑफिसमध्ये नाही बोलायचे. नाही बोलायचंय मला. एका वेगळ्याच विषयावर बोलायचं. कावेरी विषयी बोलायचंय. अगं बरं झालं आठवलं मला. अशा डोक्यातून निघून गेलं होतं. म्हणजे तुला सांगायचं राहून गेलं. आय मीन कावेरी आली आहे मुंबईत. काय सांगतोयस राज तू? कावेरी मुंबईत आली तू हे तुम्हाला आत्ता सांगतोयस? अरे मला आधी का नाही बोललास? मी सकाळी बोलवून घेतलं असतं ना तिला घरी. संध्याकाळी बोल. अरे पण संध्याकाळी बोलूयात ना. अरे राज मला इतक्या दिवसात एक गोष्ट चांगली घडली. राजवर्धन स्वतः म्हणाला की त्याला इथलं काहीही नकोय. ही गोष्ट आपल्या पथ्यावर पडेल. बाबा अगदी बरोबर आहे तुमचं, पण राजवर्धनला या सगळ्या गोष्टींमध्ये आत्ता इंटरेस्ट नाहीये. पण इन फ्युचर जर त्याला या सगळ्या गोष्टी त्याच्या ताब्यात घ्यायची इच्छा झाली तर मग काय करायचं? मी आत्ता त्या वेळेला ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे असं म्हणालो. हे त्याला आता कुठल्याही गोष्टीत इंटरेस्ट वाटत नसला तरी भविष्यात तू म्हणतेस तसं प्रत्येक गोष्ट त्याला आपल्या कंट्रोलमध्ये हवी असं वाटू शकतं. पण मी शांत बसणार नाही. त्याने आपला फुटबॉल करण्याच्या आधीच मी गोल करून मोकळा होतो. अहो जे काही करायचं ना लवकर कर. हो, राजवर्धनचा इंटरेस्ट परत येण्याआधी सगळं आदित्यकडे फिरवलं पाहिजे. हो ना. नाही रत्नमाला माहेरच्या चहाची पाणपोईच उघडून बसलीये ना. जो येईल त्याला हक्काचा पेला भरून द्यायला. ती हक्काचा पेला तेव्हाच भरेल जेव्हा आपण तिचे कान भरू. एक मिनिट बाबा प्लीज जरा मला कळेल अशा भाषेत बोला ना प्लीज. काहीही करून आपण रत्नमालाला हे पटवून द्यायला हवं की राजवर्धन जर माहेरचा चहा सांभाळणार नसेल तर माहेरचा चहाचा खरा उत्तराधिकारी आदित्य. तुम्ही लाख प्रयत्न करा, आपल्याला यश मिळणार नाही. काय ना तो रत्नमाला नावाचा जो दगड आहे ना त्याला एक वेळ पाझर फुटेल. पण आता माहिती ना तुम्हाला आपला आदित्य कसा आहे. आलेली संधी हमखास गमावणार. नाहीतरी त्याला पुळका आहेच त्या राजवर्धनचा. मग म्हणत बसेल नाही नाही बाबा
मला नको हे माझ्या मोठ्या भावाचं आहे, हे माझ्या काकीचं आहे. नाही, तुम्ही एक काम करा, बघाच आता एखादी धर्मशाळा आपल्यासाठी. आपण राहायला जाऊया ना आत्ताच तिथे. काय म्हणजे हळूहळू सवय होईल ना आपल्याला. आई आई प्लीज कधीतरी जरा पॉझिटिव्ह बोला ना. हा, तुम्हाला आदित्यचं टेन्शन आलंय ना, अजिबात काळजी करू नका. आदित्यला कसं गुंडाळायचं ना ते मी बघते. पण बाबा, हीच खरी वेळ आहे. नियतीने पहिल्यांदा आपलं पारडं जड केलंय. आता हार मानायची नाही. काऊ मी ना आज बऱ्याच दिवसांनी खूप जास्त खुश आहे. माझ्या आयुष्यात मला जे हवंय तेच मिळणार आहे. काऊ मला कधीच वाटलं नव्हतं की प्रिन्स चार्मिंग मला हो म्हणेल. काऊ मला वाटलं होतं की माझा प्रिन्स चार्मिंग कधीच मला मिळणार नाही, पण त्याने मला होकार दिलाय. हेच हवं होतं मला. काऊ, तू खुश आहेस ना? हो, मी खूप खुश आहे. हे हँडसम, कशी काय आठवण झाली माझी? आज संध्याकाळी घरी येशील का? आज आपण आईशी बोलूया आपल्याविषयी. परत माझ्यामुळे माहेरचा चहा किंवा रत्नमाला मोहिते न्यूज मध्ये येणार असं नको आहे. म्हणजे कुणाला तरी कळणार आणि मग परत त्याची न्यूज होणार. त्यापेक्षा मला असं वाटतंय की मीच आपल्या नात्याविषयी आईला सांगून टाकतो. ते बरं पडेल. सो तू संध्याकाळी घरी येऊ शकलीस तर. हो, मी येईन ना, नक्की येईन. ठीक आहे, मग संध्याकाळी घरी भेटूया. ओके, बाय. काऊ, तुला माहितीये राजने आता काय सांगितलं? राजने रत्नमाला मोहितेंना आमच्या नात्याबद्दल सांगण्यासाठी मला घरी बोलवलंय. काऊ, गोष्टी इतक्या पटापट होतील मला असं वाटलंच नव्हतं. येस काऊ, मला हेच हवं होतं. चांगलं झालं. हो. तू जाऊन ये मग त्यांच्याकडे संध्याकाळी. तू गेल्यावर मी पण निघेन गुहागरला. गुहागरला? अगं, ए काऊ, एक मिनिट. तू येतेस तिथे माझ्या बरोबर? नाही हं वैदेही, मोहितांच्या घरी मी नाही येणार. अगं काऊ, ये ना ग. नाही वैदेही, नको आग्रह करू. अगं काऊ, मला मॉरल सपोर्ट म्हणून तरी ये. अगं ऐक ना काऊ, हे बघ, मी अशी कुणाच्या घरी गेले नाहीये का सांगायला की माझं तुमच्या मुलावर प्रेम आहे. ऐक ना, आणि ते रत्नमाला मोहितेंचं घर आहे. तिथली लोक कशी रिॲक्ट होतील, काय बोलतील, मला खूप भीती वाटते. अगं ऐक ना, आणि रत्नमाला मोहितेंना ना माझ्यापेक्षा चांगली तू ओळखतेस. वैदेही नाही ना, मला नको आग्रह. नाही काऊ, ते काही नाही. तू मला तिथे हवीस म्हणजे हवीस. अगं पण दॅट्स फायनल. येस, मी आले.
आकांक्षा, काही आहे का घरात खायला? एक काम कर, बटाटे वडे करशील? आणि हो, काहीतरी छान गोडाचं कर. हं, छान काहीतरी करून ठेव. आणि काहीतरी सरबत वगैरे पण करून ठेव. हं? तू वहिनी काय गडबड कोणी येणार आहे का? हो, राजकडे खास पाहुणे येणार आहेत. अरे वा. काय रे राज? हाय. हॅलो. अरे तू पण आलीस. Good. नमस्कार करते. हो, सुखी राहा. तुम्ही उभ्या का आहात? या या बसा. अगं आकांक्षा, खायचं बघ ना. घेऊन ये सगळं. चहा बघ. बाकी गोष्टी होत राहतील आई. ज्यासाठी ते आले आहेत त्या विषयावर बोलूयात का? हो, खरं तर मी खूप उत्सुक आहे ते ऐकण्यासाठी. आई, मी लग्न करायचं ठरवलं. खरंच राज? मला किती आनंद झालाय सांगतो तुला मी. याच दिवसाची वाट पाहत होती. आज खूप 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 खुश आहे मी. मी वैदेहीशी लग्न करायचं ठरवलंय. हो आई, मी वैदेहीशी लग्न करायचं ठरवलं.
जरा एक मिनिट इकडे ये. मला बोलायचंय तुझ्याशी. इकडे ये. एक मिनिट. हा राज, हा काय प्रकारे? कावेरीवरती तुझं प्रेम आहे ना? तुला कावेरीशी लग्न करायचं ना? हे काय बोलतोयस तू? पण काकूंना माझ्याशी लग्न करायचं नाहीये. वैदेहीचं माझ्यावर प्रेम आहे. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी माझ्यावर प्रेम करणारं मला मिळालं. आयुष्यात पहिल्यांदा मला माणसांची किंमत कळली, नात्यांची किंमत कळली. आता मला मागे हटायचं. आई, आतापर्यंत मी तुला खूप त्रास दिला आहे. सतत म्हणत राहिलो की माझ्या पद्धतीने सगळं झालं पाहिजे. म्हणून आता मी तुझ्या पद्धतीने जगायला सुरुवात केली. फक्त ही एकच गोष्ट माझ्या मनाप्रमाणे होती. प्लीज राज, ऐक माझं. अजून काही निर्णय घेऊ नकोस. तू विचार कर. तू कावेरीविषयी विचार कर. आयुष्यात जे वाटतं ते घडतंच असं नाही. नाही, वैदेहीसाठी तुझा होकार समजू. सुदर्शन, आकांक्षा, या. थँक्यू. वैदेहीचं प्रेम स्वीकारल्याबद्दल. थँक्स काय म्हणायचं. तुम्हीच म्हणाला होतात ना, माणसाचं मन जपता आलं पाहिजे. जमत असेल तर एखाद्याचं मन जपून दाखवा. दुसऱ्यांच्या कलाने जगून दाखवा. म्हणून मी वैदेहीला होकार दिला. वैदेहीवर प्रेम नाहीये माझं. आई, मी तुला म्हंटल होतं ना, तुझी मुलगी स्वतःचं लग्न स्वतःच ठरवणार. बघ, मी ते करून दाखवलं. तुझी मुलगी साधी सुधी नाहीये. बरं, आता मी सांगीन तेव्हा यायचं आणि भेटायचं. भेटायचं कोणाला माहितीये ना? रत्नमाला मोहितेंना. हो, मी रत्नमाला मोहितेंची सून होणार आहे. तुम्हीच म्हणाला होतात ना, माणसाचं मन जपता आलं पाहिजे. म्हणून मी वैदेहीला होकार दिला. वैदेहीवर प्रेम नाहीये माझं.
अगं काय, तू कुठे चाललीयस? कुठे म्हणजे घरी, गुहागरला. अगं काय वेडी झालीयस का? तू आता माझं लग्न होईपर्यंत इथेच थांबतीयस? काय काहीतरीच काय वैदेही, इथे राहून काय करू मी? आणि तसंही झालंय ना आता सगळं तुझ्या मनासारखं. जाऊ दे. अगं काऊ, असं काय करतेस? रत्नमाला मोहितेंच्या घरी लग्न आहे. त्या सगळ्या परंपरा, संस्कृती हे सगळं तूच बघ बाबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या लग्नाचं प्लॅनिंग हे काय मी एकटीने करायचंय का? हे कसं जमणार आहे मला? आणि हे बघ, ते लग्न सगळं त्यांच्या पद्धतीने होणार. मला काही त्या परंपरा, संस्कृती नाही माहिती आहेत. आणि मुळात ते सगळं सांभाळायला तू मला इथे हवी आहे सगळं. अशी काय करतेस? त्या रत्नमाला मॅडम मला फोन करतील आणि म्हणतील वैदेही हे रिच्युअल्स आहेत, ते रिच्युअल्स आहेत. मला काहीच माहित नाही अगं. हे सगळं तुला माहितीये काऊ, त्यासाठी तू मला इथे हवीच आहेस बाबा. ऐक माझं. कावेरी थांब, तुला माझी शपथ आहे. काय? मी तुझं काही ऐकणार नाहीये. तू इथे थांबायचं म्हणजे थांबायचं. पण वैदेही, अगं वैदेही ऐकून तर घे माझं. राज, आई ये ना प्लीज. मला वाटलं होतं तुझ्या खोलीमध्ये सिगरेटचा धूर असेल, ग्लास असेल. तुला आवडत नाही ना? त्यामुळे कमी केली. बाकी काय म्हणतेस? सहजच आली होतीस की काही महत्वाचं बोलायचंय? मी अजून काही करायला हवंय का? नाही तू सांग मला, मी नाही म्हणणार नाही. राज, राज मला एक सांग, मनापासून सांग, तुला खरंच वैदेहीशी लग्न करायचंय? असं का विचारतेस? कारण मला माहितीये तुझं कावेरीवर मनापासून प्रेम आहे अजूनही. अरे आई आहे मी तुझी, एवढं तुझं मन ओळखूच शकते ना. तू कावेरीला कन्व्हिन्स करायला गुहागरला गेला होतास, तिला घेऊन येणार होतास तू. कावेरीने तुला नकार दिल्यावर सडनली तुला आता वैदेहीशी लग्न करायचंय? तू तिला घेऊन काय आलास, सगळ्यांसमोर जाहीर काय केलंस? राज, काय चाललंय तुझ्या मनात? मला सांग ना, मला काही कळत नाहीये. कावेरीशी लग्न करावं असं मला कितीही वाटलं, कावेरीला माझ्याशी लग्न करायचं नाही. आणि वैदेहीचं म्हणशील तर तिचं माझ्यावर प्रेम, तर माझ्यावर प्रेम करणार कोणीतरी मला लाईफ पार्टनर म्हणून मिळणार असेल तर मी का नकार देईन? आणि तसंही तुला मी लग्न करायला हवं होतं, ती जबाबदारी घ्यायला हवी होती. काय हरकत आहे? हरकत आहे असं नाही, तू अजून विचार करावास असं वाटतं रे मला. राज, आई,
बाकी सगळं मी तू म्हणतेस तसं करतोय. मग फक्त ही एक गोष्ट माझ्या मनासारखी होऊ दे. प्लीज नाही म्हणू नकोस. या गोष्टीला होकार देण्याआधी मला कावेरीशी बोलायचं. कावेरीचा माझ्यावरचा राग अजून गेलेला नाहीये. मला माहित नाही मी फोन केला तर ती घेईल, बोलेल. तू तू प्लीज तिला फोन करून मला भेटायला सांगशील. आय मीन त्यांना विचारतो त्या सकाळी घरी येतील. नाही नको, घरी अजिबात बोलवू नकोस राज. घरी सुदर्शन असेल की आकांक्षा असेल, जानिया असेल, नको, घरी नकोच. तिला उद्या मला ऑफिसमध्ये येऊन भेटायला सांग. चल झोप आता शांतपणे. येस. येते. गुड नाईट. गुड नाईट. काव्य यार, माझा ना अजूनही विश्वास बसत नाहीये की रत्न मला मोहितेंनी आमच्या लग्नाला परवानगी दिली. अगं हे सगळं स्वप्नच बघते मी, असा फील आहे माझा. मला वाटलं होतं त्या नाही म्हणतील, 1000 प्रश्न विचारतील, पण असं एका झटक्यात हो म्हणाला ग. नाही, आय नो राजची इच्छा आहे म्हणून हो म्हणाले असतील, पण नॉट टू वरी, मी राजचं मन कधीच मोडणार नाही. माझं आहे प्रेम राजवर. पण काऊ यार, आय एम सो 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 मच हॅपी. पण काऊ, जस्ट इमॅजिन की मी रत्नमाला मोहितेंच्या घरची सून होणार आहे. बापरे, मला इतकं टेन्शन आलंय. काऊ, एकीकडे वाटते की नको बाबा हे धाडस करायला. झेपणार आहे का आपल्याला त्यांची सून होणं? मग दुसरीकडे वाटतं की आपलं प्रेम आहे राजवर, आपण त्याच्यासाठी चाललोय तिथे. मग घर कोणतेही असो, काय फरक पडतो? काय ग, कुणाचा फोन कट केलास? तात्यांचा. अगं मग उचलायचा की, त्यात काय? नाही, करेन मी नंतर. हा कर, नाही तर चिडतील ते.
अगं माझ्या प्रिन्स चार्मिंगचा फोन आला. हाय राज, ऐक ना. आम्ही घरातनं निघालो त्याच्यानंतर रत्नमाला मॅडम काय म्हणाल्या? आईने काकूंना उद्या ऑफिसला भेटायला बोलावलं. सांग काकूंना. काऊला? का? तिला आपल्या लग्नासंदर्भात काहीतरी बोलायचं आहे. नक्की सांग त्यांना. बाय. काऊ राज फोनवर काय बोलला असेल गॅस कर. काय? रत्नमाला मोहिते मॅडमनी उद्या तुला ऑफिसला भेटायला बोलवलंय. मला? कशाला? राज म्हणाला की आमच्या लग्नाबाबतीत काहीतरी बोलायचंय. काऊ मला काय वाटतं माहितीये, आमच्या या लग्नाची जबाबदारी ना त्यात तुझ्यावरच सोपवणार. म्हणजे त्यांना लग्न संस्कृती परंपरा याला धरूनच करायचं असेल, बरोबर? मग तू सोडल्यास दुसरं ऑप्शन आहे का त्यांच्याकडे? नाही. तुझ्याशिवाय हे लग्न पार पडूच शकत नाही काऊ. अगं त्यांच्यासाठीच काय, माझ्यासाठी पण तू तितकीच महत्वाची आहेस. प्लीज प्लीज काऊ, प्लीज काऊ. काऊ प्लीज उद्या त्यांना भेटायला जा. प्लीज 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 जा. या काय बरं आहे ना? वा, काय तात्या, हा काय चाललंय? बरं आहे. बस बस. चहा घेणार का? मग चहा तर घेणार ना. थांब देतो. तात्या, तुमची कावेरी कुठे आहे? अरे काय झालंय, तिच्या मैत्रिणीला नाही बरं, म्हणून ती गेली मुंबईला तिला बघायला. बर, तिला जाऊ दे, पण कावेरीला स्थळ बघून गेलंय, त्यांना काहीतरी कळव ना. अरे हो, कळवणार आहे. कावेरी यायची वाट बघतोय, ती आली की कळवणार त्यांना. मी काय म्हणतो तात्या, घे. कावेरीला येईपर्यंत तू पुढची बोलणी तर करून घे. अरे असं स्थळ शोधून सापडणार नाही. ऑलरेडी त्या मुलाला 5-6 स्थळ सांगून आली आहेत. पण कसं आहे ना की लोक म्हणतायत की कावेरी सारखी मुलगी सून म्हणून शोधून सापडणार नाही, म्हणून थांबलेत. तू पुढची बोलणी करून तर घे. अरे असं स्थळ हातातून जायला नको तात्या. कावेरी मॅम, तुम्ही? खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. मलाही. मला वाटलंच होतं तुम्ही पुन्हा माहेरचा चहा जॉईन कराल. नाही नेहा, मी पुन्हा जॉईन करायला आले नाही. मला रत्नमाला मॅडमना भेटायचंय. याचाच अर्थ रत्नमाला मॅडम तुम्हाला कन्व्हिन्स करतील की परत माहेरचा चहामध्ये ये. विषय असा आहे ना की आता मला कोणी कितीही कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला तरी मी कन्व्हिन्स होणार नाहीये. मला फक्त मॅडमना भेटायचंय. खरं तर मी मुंबईत थांबलेही नसते, पण राजवर्धन सरांचं आणि वैदेहीचं लग्न आहे ना, त्यासाठी थांबले. काय? राज सर आणि वैदेही मॅडम लग्न करणार आहेत? हो. इतकी काय घाई होती अनाउन्स करायची? का? तुमच्या मनात वैदेहीशी लग्न करण्याविषयी अजूनही डाऊट आहे का?
तसं नाही, पण मी स्वतः सांगितलं असतं सगळ्यांना. पण मी सांगितल्यामुळे तुमचा निर्णय बदलणार आहे का अजूनही तुम्हाला तुमचा निर्णय बदलायचा आहे? अजूनही कन्फर्म नाहीये का तुमच्या मनात? तुम्हाला काय वाटतं? कन्फर्म असायला हवं की नसायला हवं? तो तुमचा प्रश्न आहे. माझं मात्र कन्फर्म आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हो घ्या. आमच्या ऑफिसची पद्धत आहे, बाहेरून दमून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायची. काय झालं? काय बघताय? अच्छा, मी गुळपाणी घेतलं म्हणून बघत होतात का? हे डोंट वरी. तुम्ही म्हणालात की आई सांगेल तसा वागा म्हणून केलं नाहीये, खरंच मनापासून केलं. कारण तुम्ही रुजवलेलं काहीच नाकारता येत नाही. ठरवलं.